मित्रांनो, आता आपण आलो ते म्हणजे गणपतीपुळेमधील प्राचीन कोकण बघण्यासाठी आणि आता इथून आपण आतमध्ये एंट्री करतोय आणि बघू शकता आतला तुम्ही परिसर. इथून एंट्री आहे, इथे पार्किंग वगैरेच आहे, इथे तिकीट काउंटर आहे आणि इथून आपण आज आत जाणार आहोत आणि प्राचीन कोकण आहे ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे. चला बघूया माझ्यासोबत प्राचीन कोकण. नमस्कार, मी मयुरी प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन ते काम करत आहोत. आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य, आरोग्य प्राप्त होते. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार बाहेर बोर्ड आहे. तो बोर्ड तुम्ही एक्झिट करताना पाहू शकता. तो पिंपळ पार आहे. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना आपण दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहे. याला पिंपळ पार म्हणतात कारण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधलेला आहे आणि जेव्हा पार बांधला गेला तेव्हा इकडे पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. तो शिलालेख आहे. शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवींनी कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले आहे. हिरवे तळा कोकण, सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळा कोकण. राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षांपूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती. त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. हा सुतार आहे. कोकणातील 12 पलुतेदार दाखवताना ज्या ते कौशल्यवान आहे ते या ठिकाणी आम्ही दाखवले आहेत. त्यापैकी हा सुतार आहे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावाले कोरीव कामे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील. इकडे दरवेशी दाखवला आहे अस्वलाचे खेळ करणारे. इकडे गारुडी दाखवला आहे सापाचे खेळ करणारे. हा लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असतो. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचे फळ इत्यादी. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. येथील बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशे वर्षांपूर्वीच्या तलवारी आहेत. एके हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात.
देवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील दोन व्यक्तींची भांडणे झाली तर सर्व गाव एकत्र होऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असे. गावातील सार्वजनिक कामे जशी पाखाड्या बांधणे, लाकडी सांकव बांधणे अशी कामे कोणी कोठे व कधी करायच्या विषयीचा निर्णय गावकरी येथे बसूनच घेत असत. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात, देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा ही देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेली जाते. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आपलं एकमेकांकडे जाणे नसतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव मी जाणीवपूर्वक ठेवलं. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता. होय महाराजा. आज वया प्राचीन कोकण बघायला लांब लांबच पर्यटक आलेले आहेत. तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेले आहेत. तर कोणाची ढोकरा कोपरा दुखत असतील, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल. तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही आहे, पण जे काय नित्य मागं लिडा पिढा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा. होय महाराजा. ह्यांच्यावर कोणी करणी केला नसेल, कोणी उदाटी केला नसेल, कोणी देव घातला नसेल, तर तू सीमेचा रखवाली हाय तर सगळं सीमेच्या बाहेर चिरून टाक आणि इथं आलेल्या कोणत्याही घराला धक्का लाव देऊ नको रे महाराजा. होय महाराजा. ह्यांची कोणाला पोरगी भेटत नसेल, कोणाला पोरगा भेटत नसेल, कोण लग्नाचं अडकलेलं असतील आणि ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना चांगली पोराटोरा होऊ दे आणि त्या पोराटोरांचं लय डिग्रीपर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा. होय महाराजा. ताशांचा खालील भाग आहे तो मातीचा आहे. हे ताशे 110 वर्षांपूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 2 ते 3 किलोमीटर पर्यंत जात असतो. पूर्वी त्यांचा उपयोग संदेश वहन तसेच धार्मिक कार्यामध्ये केला जात असे. इकडे कडक लक्ष्मी दाखवले आहे. पोतराई लोक असतात जे स्वतःला चापकाने मारून घेतात. ते या ठिकाणी दाखवले आहेत. ते लोक पूर्वी खेळ करण्यासाठी गावामध्ये यायचे, त्याच्यामुळे इकडे दाखवलं. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे कोळी लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरी हे लोक कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. हे खोत आहेत. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असेल. खोत गावचे प्रमुख असत. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत. तिकडे खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदर होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझ घराचं उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती. तिकडे खोतांची 2 मुले आहेत. ते आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. हस्ती दंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. ही चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा म्हणतात. पूर्वी ती सतत पेटी ठेवली जायची. जेव्हा शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असत तेव्हा तिथे 2-3 निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असत. जर हा विस्तवितला तर घरामध्ये 2 गारगोटा ठेवल्या जात असत. त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असे. ही खोयनी आहे. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जात असे. पाठीमागे वेलीने बांधून ती पाण्यात ठेवली जाते. हिच्या अंतर्गत रचना अशा पद्धतीची आहे की आत गेलेला मासा कधीही बाहेर पडू शकत नाही. तिकडे शेणाने सारवलेली टोपली आहे. तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असे म्हणतात. तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जात असे.
व विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम हा सोनार करीत असतो. त्याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र व अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा माने सोनाराचा असतो. भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम, कापड, हस्तितंती वस्तू, हिरे, माणिके, मोती, शंख, शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असे. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने येत असे. भारताने जे सुवर्ण युग अनुभवलं त्याचे प्रवेशद्वार ही कोकणची बंदरे होती. हा बुरुड समाज आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हे जातीनिहाय होते. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम हा बुरुड करीत असे. हे सूप आहे. ही रोवळे हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा धार्मिक कार्यामध्ये केला जातो. कोकणी माणसांची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. आपण कोकणी माणसे जेवणामध्ये भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो. कोकणात येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक, भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण ना अनुभवल्यासारखे आहे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असतात. ते जे जातनीसारखं दिसतंय त्याला घिरट असे म्हणतात. जातनीमध्ये धान्य दळून निघते. घिरटामध्ये भात घातले जाते तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. हे शेवयाचे लोखंडी यंत्र आहे. शेवयाचे लाकडी यंत्र आहे. तिकडे शेवयाचा लाकडी पाट आहे. 12 बलुतेदार प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवतात. त्याचप्रमाणे हा कासर या मुलीच्या घरी आला आहे. पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्ने वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासर या मुलीच्या बांगड्या भरण्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला घेत नसे. ज्यावेळी या मुलीचे लग्न होईल तेव्हा या मुलीचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत. ते गावामध्ये भरपूर मोठे जंगल होते त्यामुळे गावात पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. गावात ज्या ठिकाणी उंचावरती बारमाही पाणी असते तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाने नेले जात असते. या पाण्यावरती आमच्या नारळी पोफळीच्या बागा उन्हाळी भात शेती होत असते. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले त्यामुळे शंकरांचे पावित्र्य कमी होऊ लागले. शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते. त्याने ते गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर एक चर्मकाराचे घर होते. हा चर्मकार गरीब पण श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला दर्शन दिले आणि सांगितले की इथून पुढे मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला आज जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो. म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे की येथे कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही. ही कातभट्टी आहे. कात तयार करण्यासाठी ते खैराचे झाड आहे ते पूर्ण तोडले जाते. त्याच्या आतमध्ये लाल रंगाचं छोटं खोड असतं. याचे छोटे तुकडे करून ते पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात. जो लाल रंगाचा पाक तर तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानापर्यंत उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडल्या जातात. कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात.